माझी एक पेशंट होती, ती यंग होती, 3 महिने आधी व्यवस्थित ती येत होती माझ्याकडे. तिला ॲलोपेशियाचा पॅच होता. काय एज होतं? तिचं होतं 22 ते 23 वर्षाची ती होती आणि त्याला ॲलोपेशियाचा पॅच म्हणजे ह्याला इंद्रलुप्त असं आयुर्वेदात म्हणतात. इंद्रलुप्त म्हणजे तिथे चाई पडते, हा, सो तिथे कॉइन तयार होतं एखादं किंवा तिथे हेअर ग्रोथ पूर्ण बंद होऊन जाते. तर ती घाबरली की अरे बापरे, आता मला असं झालंय, आता काय होईल, मला पूर्ण पॅच पडत जाणार आहेत का ह्याचे, कारण का त्याचे पॅच हळूहळू वाढायला लागतात. तिला मी म्हटलं तू काही घाबरू नकोस, तू 15 दिवस फक्त हे नीट कर, आपण 15 दिवसांनी बघूयात कसं होतंय. ती 15 दिवसानंतर माझ्याकडे आली आणि तिला बेबी हेअर्स दिसायला लागलेले. ती म्हणाली की मॅडम मला आता काही टेन्शन नाहीये, मला बेबी हेअर्स तरी दिसत आहेत. बिकॉज ते जरी दिसले तरी पेशंटचा जीव भांड्यात पडतो की मला हेअर इथे येणार आहेत, पॅच नाहीये. सो त्याच्यावर आपल्या ॲलोपेशियासाठी खूप सुंदर रिझल्ट आहेत आणि पेशंटना त्यामुळे खूप छान गुण सुद्धा मिळालेला आहे. जे जे पेशंट आलेत त्या सगळ्यांना त्याला गुण मिळतो बिकॉज तो ट्रीटेबल आहे. म्हणजे इंद्रलुप्त किंवा ॲलोपेशियाला चांगली ट्रीटमेंट वेळेवर घेतली तर त्याला चांगला रिझल्ट हा नक्की मिळतो.